सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा परमात्मा जो आहे, निर्गुण निराकार परब्रह्म जे आहे, त्याच्यामधून त्या स्वरूपातून हा निर्गुण सगुण स्वरूपात परमात्मा प्रगट झालेला आहे। म्हणजे तो ज्याला जन्म नाही मरण नाही असं। आणि हे ओंकार स्वरूप कवच आहे। त्या कवचामधून त्याने आपलं ब्रह्मत्व जागेवर ठेवून जसं तसा आहे। ज्याप्रमाणे आपण हे वस्त्र काढून फेकतो, अंगावरचा कपडा दुसरा घालतो फेकतो, त्याप्रमाणे निर्गुण निराकार जो परमात्मा आहे तो जसा तसा आहे। त्याच्यामध्ये काही फरक झालेला नाही। फक्त ज्याप्रमाणे वस्त्र घालतो त्याप्रमाणे यांनी हे दिव्य सगुण शरीर धारण केलेलं आहे। आणि या सगळ्या जगांचा नियंत्रण करतो तो परमात्मा आहे। हा वेदात वर्णन केलेला आहे। तो वेद हे सगळ्या जगाचे कल्याण करणारे आहेत, प्रत्येक मानवाला सुख देणारे आहेत आणि प्रत्येक समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा फायदा होणार आहे। तू हे करू नको, तू तसं करू नको, तू असं होशील, हे म्हणणं जे आहे चुकीचं आहे। प्रत्येक माणसाला 2 डोळे आहेत, 1 जीभ आहे। मग का प्रत्येक धर्मातल्या माणसाच्या 2 जिभा, याच्या 4 जिभा, 4 डोळे असं असायला पाहिजे होतं। तसं आहे का? नाही। सर्वांना समान डोळे आहे, समान हातपाय आहे, समान बोट आहेत, समान खाणंपिणं आहे, समान इंद्रिय पचनक्रिया आहे। मग तुमचं वरून जे काही थोतांड चालू आहे ते बंद करा आणि खऱ्या परमेश्वर जो आहे तो पहा। हो श्री वत्सवक्षा भगवंत। आता कलकी अवताराबद्दल जगामध्ये बराच वाद चालू आहे। काय म्हणतात ते चंद्र आसन, कोणी म्हणतो ते डोकं असं चिन्ह आसन। पण खरं शास्त्रात आहे त्रिदेव श्रेष्ठतम। तर भगवान विष्णूच्या छातीवर भृगुर्षीने लाथ मारली आणि त्याचं चिन्ह त्यांच्या छातीवर उमटलं। तर भगवान विष्णूने असं परमेश्वराने वर्ण म्हणजे हे दिलं, वचन दिलं की मी ज्या वेळेस पृथ्वीवर मानवरूपात येईन तेव्हा माझं चिन्ह मी घेऊन येईन, माझ्या शरीरावर हे चिन्ह राहणार। नंदिकेश्वर श्री भृगुऋषी उजवा पाय, वत्सदेव डावा पाय, नंदिकेश्वराचा उजवा पाय, याच्यापैकी एक चिन्ह असणार। त्यावेळेला तुम्ही मला ओळखा आणि जमलं तर भक्ती करायला या। अशा दृष्टीने हिंदू धर्माचे परिपूर्ण तत्व सांगितलेलं आहे। आणि आपण जे निर्णय पाहतो, ह्या बाबा दिसला का पड पाया, ती बाया दिसली का पड पाया, ह्या महाराज समाधी, त्या महाराज समाधी। खरा देव भेटलाच नाही कोणाला। सगळ्या महाराजांच्या समाध्या आणि तिथं सगळं म्हणजे काय चाललंय, देव समाधी कुठं आहे का? नाही। फक्त पितर समाधी आहेत आणि बुद्धिवान मार्गाच्या समाधी, इथंच सगळा समाज अडकलेला आहे। त्याला बाहेर काढणं हे आपल्या शिबिक ट्रस्टचं ध्येय आहे आणि आध्यात्मिक हॉस्पिटलचं संशोधन आहे। त्या दृष्टीने आपला परमेश्वर जो आहे तो श्री वत्सवक्षा भगवंत श्री वत्सलांचन चिन्ह धारण केलेला हाच पृथ्वीवर आल्यानंतर जगाचं कल्याण होतं। लढाई करीन, मारामारी करीन असं काही होत नाही, लक्षात ठेवा। सूर्य उगवल्यानंतर हजारो चांदण्या नष्ट होतात, दिसत नाहीत। फक्त सूर्याच्या प्रकाशाच्या लोप पावून जातात, सूर्याचा प्रकाश पडतो, अंधार नाहीच होत। त्याप्रमाणे भगवान परमात्मा जो आहे वत्सवक्षा भगवंत श्री वत्सलांचन चिन्ह धारण करणारा, त्यांच्या छातीवरती श्री नंदिकेश्वराचा उजवा पाय, भृगुऋषीचा उजवा पाय, वत्सदेवाचा डावा पाय असे चिन्ह आहेत। रामाच्या छातीवरती भृगुचा पाय होता, कृष्णाच्या छातीवरती नंदिकेश्वराचा पाय होता
नंतर नंतर बाल छातीवर भृगुर्षी आणि वत्सदेवाचे पाय आहेत आणि कलिकदत्त महाराजांच्या छातीवरती मृत्यूवर आपल्या नंतिके स्वारचा उजवा पाय, भृगुष्ठा उजवा पाय, वत्सदेवाचा डावा पाय, त्रिमूर्ती आहे, त्रिपदान्वी चक्र गोपाद धर्म धारेन. हा जो 3 पदवी आपल्याला आहे, तिन्ही पद ज्याने धारण केलेला आहे, जो कायम तसा तसा प्रसंग जातो. याच्यात परमात्माची सर्व शक्ती आहे, बाकी ठिकाणी काही नाही. आणि या देवाची भक्ती केली तर सर्व मार्ग समाध्या, सर्व देवांचे मंदिर ही 1 नंबरमध्ये पुन्हा प्रकाशमान होतात. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूसौवृत्या दशांगुलम. तर हा जे पुरुष सूक्त जे आहे ते सूक्त आपण म्हणून पूजा केली पाहिजे. सत्यनारायणमध्ये हे सूक्त म्हटलं जातं, त्याप्रमाणे ती सोडच पूजा केली जाते. तर आपल्याकडं ह्या भगवंताची आपण जेव्हा आराधना करू आपल्या घरी दारी मंत्रात, तेव्हा आपला पूर्ण विकास होईल. हा विष्णूचा अवतार होणार, तो विष्णूचा अवतार, म्हणजे हा महाविष्णूचा अवतार, हा महाअवतार, हा अमुक अवतार, हा ब्रह्म अवतार. हे निष्ठा कल्पना मांडू नका, सत्य शोधा आणि मग तुम्ही त्याच्यावर निर्णय करा. पंडित शास्त्री भले मोठे विद्वान साधू संत एका ठिकाणी जमले आणि त्यांनी सांगितलं ह्या देवाच्या छातीवर चंद्राच्या कपाळावर चंद्र असन, पण असं कुठे लिहिलेलं नाही ग्रंथात चंद्र असन. फक्त त्रिदेव श्रेष्ठतम असं भागवत पुराणात लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे हा निर्णय व्हायने आवश्यक आहे. आणि वादाचा विषय नाही, सत्याचं ज्ञान आहे ते लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोणालाही चिन्ह, खोटे चिन्ह दाखवून देव बनवू नका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू धर्मातला देव जसाचे तसा, राम जसाचे तसे आले, तसंच कृष्ण जसे तसे आले, गाणगापूरचे नरसिंह जसे तसे आले, कल्की दत्त महाराज जसे तसे आले. हे जे परिस्थिती आहे, दत्त महाराज जसे तसे आलेले, हे जी परिस्थिती आहे चिन्हांची, तिकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक हिंदूंना हे माहीत नाही, जगाला माहीत नाही खऱ्या देवाच्या छातीवर काय चिन्ह आहे. आणि ती चिन्ह असली तरच हा आपला खरा देव आहे, तसा तो देव नाही. आणि ह्या देवाचं रहस्यमय कथा फार सुंदर आहेत. त्याविषयीच आपण आजचं 90वं प्रवचन चालू करतो आहोत. तर भगवान परमात्मा जो आहे 10वा अवतार म्हणून येतोय, येणार आहे किंवा आला असेल, तर त्याच्याबद्दल जे काय वाद चालू आहेत, हा इथं जन्म, तो त्याच्या मनावर राहील, त्याला कुठे जन्म घ्यायचा तुम्ही कोण सांगणार. त्याच्या मनापर्यंत तो जन्म घेणार आहे. कारण याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे भागवत पुराणामध्ये, तर त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे तिथं श्रीवत्सलांछन असं चिन्हाचा उल्लेख पाहिजे की हा देव आल्यानंतर त्याच्या छातीवर असं चिन्ह आहे, तो देव आहे, बाकीचा देव नाही. परमेश्वराचं खरं स्वरूप सर्व बीज इत्तमभूत पाहायचं असेल तर श्रीवत्सवक्षा भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि कल्की दत्त महाराजांमध्ये आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे, तेव्हा आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतील. ते सुटू शकत नाहीत. तेव्हा आजच्या याच्यामध्ये काय रुच्या म्हणते सांगतो. रुच्या म्हणजे काय, सर्व तत्वज्ञान सांगणाऱ्या गोष्टी. ओम पौमान रुचा रुचा देवा देवेभ्याम परी विश्वा वसुन्या विषम. हे प्रभावी पुणे सोमा. आता हा सोमरस जो निघतो हा ऊसापासून निघतो, फळातून निघतो, आमरसातून निघतो, नारळाच्या पाण्यातून निघतो. तर हा सोमरस आहे, याला सोमरस म्हटलं म्हणून याला सोमा. सोमा म्हणजे परमेश्वर स आदि उमा, आदि माया शक्ती जो परमेश्वर आहे तोला सोमा म्हटलेला आहे. निर्गुण निराकार बी आहे, सगुण साकार आहे, म्हणून त्याला सोमा म्हटलेला आहे. हा सोमरस जो आहे तो निघतो. आता याच्यामध्ये आपण ऊसाचं उदाहरण घेऊन आपला पुढचा आपण सोडवणार आहोत. हे पहिलं वाचून पाहू काय म्हणतात इथं. हा परिपूर्ण अत्यंत तेजस्वी आहे,
आज परिपूर्ण प्रकाशमय व परिपूर्ण दिव्य गुण संपन्न असा तू देवांच्या जवळ असलेले सर्व परिपूर्ण दैवी धन घेऊन आणि येऊन आम्हाला दान कर. म्हणजे आपल्या सगळ्या सिद्धी ऐश्वर्य सगळं मिळायचं असन तर हा जो परमेश्वर आहे श्रीवत्सवक्षा भगवंत तो ती प्राप्ती आपल्याला करून देणारा सोमरस आहे. परमेश्वराची सगळी शक्ती दैवी शक्ती सगळ्या देवांचं शक्ती सगळ्या देवांचं आपल्याला प्राप्त व्हावं या दृष्टीने सोमरस पिणे आवश्यक आहे. सोमरस जो पित असन फळांचा रस नंतर उसाचा रस नारळाचं पाणी आमरस असे जे महत्त्वाची फळं आहेत त्यांचा जो रस पित असन सोमरस तर त्याच्याकडं जे काय म्हणजे जगामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड ज्ञान आहे ते सगळं ज्ञान आपल्याकडं येतं. याला उदाहरण म्हणजे राम कृष्ण आता संतांपैकी किंवा श्रेष्ठ अवतार योगापैकी ज्ञानेश्वर महाराज अर्धपोट राहिले इतर फळं खायचे आणि पाला खाऊन राहायचे इतकी परिस्थिती विचित्र. तर त्यांच्याकडे सगळी परमेश्वर शक्ती आली. रेड्याच्या मुखातून वेण म्हणून दाखवले पाठीवर मांडे भाजले भिंत चालवली. याचं कारण असं आहे की हे सोमरस पिणारी आहेत म्हणून दैवी शक्ती सगळी त्यांना मिळाली. तशा प्रकारचं काही शक्ती थोडी का होईना आपल्याला मिळेल सोमरस पिल्यानंतर. म्हणून आपण दररोज सोमरस पिला पाहिजे एक फळ खाल्लं पाहिजे आणि त्यामुळं आपल्या शहरामध्ये जे ऐश्वर्य जर तुम्हाला तर पैसा पुरत नाही गाडी नाही गोडी नाही बंगला नाही माडी नाही घर नाही दार नाही शेती नाही बाडी नाही असं अनेक प्रकारचे आपले प्रश्न आहेत तर ते सगळे प्रश्न सोडवण्याकरता सोमरस पिला पाहिजे तेव्हा आपल्याला सगळी दैवी शक्ती येते. सगळी येत इत्तम भूत. आता सगळी दैवी शक्ती आपलं उदाहरण पाहायचं म्हणजे भगवान कृष्णाने जे विश्वरूप अर्जुन दाखवलं ते कशा जीवावर दाखवलं. भगवान कृष्णाच्या छातीवरती वच्छलांचं चिन्ह होतं हा मूळ त्यांचा स्वरूप. नंतर त्यांनी सोमरस नंतर तुम्हाला सांगतो दूध दही लहानपणापासूनच याच्यामध्ये ते आहार ठेवल्यामुळं त्यांच्याकडं त्यांची मूळ शक्ती आणि दैवी शक्ती सगळी एकत्र आली आणि त्यामुळं त्याने आपलं विश्वरूप दाखवलं. तर ती कृष्णाची शक्ती समजा आपल्याला सगळी पाहिजे असेल तर आपण सोमरस प्यायला पाहिजे. कृष्णासारखं आपण दही लोणी खाल्लं पाहिजे दही दूध घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली जेव्हा शरीर शक्ती मिळेल तेव्हा आपल्याला परमेश्वराचं विश्वरूप दर्शन होईल. तसं होणार नाही कारण रामप्रभू कंदमुळे खात होते सोमरस पित होते कृष्ण दही लोणी खात होते कंदमुळे फळे खात होते सोमरस पित होते. भगवान रामप्रभू काकडी सर्वात जास्त खायची त्यामुळे काकडी फार आवडायची ते काकडीचा सोमरस पित असत. तर तसे प्रमाणे रामप्रभूला फळ आवडत होते कंदमुळं फळं ते खात होते कृष्णाला दही लोणी ही खात होते सोमरस पित होते. आपली मूळ शक्ती जागी व्हावी लागते. आंब्याची कोय आहे आंब्यामध्ये आमरस आहे पण कोय हातात धरून बसलो 12 वर्ष तर ते विकसित होणार नाही. जर ती जमिनीत लावली तिला खत पाणी घातल्यानंतर झाड वाढत वाढत मोठं होणार आणि मग त्याला फळं येणार मग आपल्याला आमरस मिळणार. तशा प्रकारचा कृष्ण भगवान हा अवतार आहे परंतु गोकुळात का राहावं लागलं तर पूर्ण विकसित होईपर्यंत त्या ठिकाणी त्याला व्हावं लागलं म्हणून तो गोकुळात राहिला. तशा प्रकारचं सोमरस पेला दही लोणी खाल्लं तसा आहार आपला पाहिजे. आपला आहार जर असा असेल देव नाही बा धर्म नाही म्हणायचं काहीच कारण नाही. तुम्ही जर असा आहार ठेवला तर तुम्ही सुद्धा परमेश्वराचं विश्वरूप पाहू शकता. आता आपल्या अमृतमन कलिकात्त मंदिरामध्ये दरवर्षी 1-2दा पारायण होतात आणि बरेचसे भाविक त्यात भाग घेतात. ते फळं दूध पिऊन राहतात त्यांना सुद्धा दैवी साक्षात्कार विश्वरूप दर्शन होतं. त्याचा प्रभाव असा आहे की हा सोमरस जो आहे
हा पाप नष्ट करणारा आहे. तुमचे जन्म किती झाले पूर्वी, आता किती झाले, पुढे किती होणार आहेत, हे सगळ्या पुढच्या जन्मात मागच्या जन्माचं काय येऊ नये, शुद्ध व्हा म्हणून फळांचा रस दिलेला आहे, सोमरस. आणि या सोमरस प्यायचा म्हणजे देवांना आकर्षित करायचे, दैवी शक्ती सगळ्या आपल्या मिळवायची, आसुरी शक्तीचा त्याग करायचा आहे, दैवी शक्ती आपल्या शरीरात ठेवायची. म्हणून सोमरस पिणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये दैवी संपत्ती सांगितली. ती दैवी संपत्ती आपल्याला ती मिळवायची असन तर आपण सोमरस पिला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे दैवी संपत्ती 24 तास टिकून राहून आपलं जीवन सुरक्षित आनंदित राहतं. तुम्ही जर वरण भात खाल्ला, आमटे खाल्लं, तर तुमच्याकडे पितर शक्ती राहणार, दैवी शक्ती राहणार नाही. भूतियान मार्गात वाकला तिकडे खात बसला तर तुमच्याकडे दैवी शक्ती राहणार नाही, भूतियान मार्गाची शक्ती राहील. आणि ज्या वेळेस तुम्ही समजा तुमच्याकडं दैवी योगाचं म्हणजे भूतियान मार्ग, पितृयान मार्ग, देवान मार्गाची शक्ती तयार होईल सोमरसाची, त्यावेळेस जगात जेवढे देव आहे, जेवढे ब्रह्मांड आहे, त्याचं सगळं ज्ञान होणार होतं. आणि ते इत्थंभूत ज्ञान व्हायचं. ते चंद्र, सूर्य, मंगळ आणि नाही ग्रह सृष्टी नाही, पूर्वी होती, आता नाही. मग इथं सृष्टी निर्माण होणार की नाही, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न असा आहे की या ठिकाणी विज्ञान प्रयत्न करत आहे. तर धर्मदृष्टीने असा विचार आहे धर्माचा की ज्या वेळेस सोमरसाचं लहरी ग्रहावर जातीन, मग त्या ठिकाणी दैव शक्ती प्राप्त होईल, देवलोक प्राप्त होतील. मग त्या ठिकाणी प्रजा निर्माण होईन. कारण सोमरस जो आहे हा विश्व निर्माण करणार आहे. यांनी तारांगण निर्माण केलं, देवलोकांना सहकार्य केलं, नंतर यांनी ग्रह सूर्याला प्रकाश दिला, नंतर यांनी सगळ्या जगाची पाप नष्ट केली, यांनी सर्व जगाला ऐश्वर्य दिलं. हा प्रकाशमान आहे, उत्साही आहे, लढणारा आहे, विजय मिळणार आहे, दिग्विजय मिळून देणार आहे. तशाच हा सोमरस पेल्याशिवाय आपल्याला सुख शांती मिळत नाही. आता हा सोमरस नेमकं काय करतो याचं उदाहरण असं की आपण ऊसाची कांडी घेऊन शेतात लावली, त्यावेळेला आधी ऊसाचे मुळे तयार होतात भरपूर, त्याचं खोड मजबूत बनतं, म्हणजे हजारो मुळ्या ते तयार झाले. हे पहिलं तुम्हाला पटलं. हे कशामुळं झालं? हे जगती छंद आणि निषाद स्वरामुळं झालं. तसंच प्रथम मानवाचं डोकं मेंदू तयार होतो जगती छंद निषाद स्वरामध्ये. ऊसाला दुसरी कांडी आली, त्या कांडीमध्ये काय काय आलं? त्याच्यामध्ये आलं त्रिष्ठुप, छंद, व स्वर, 6 नंबरचं बटन. तसंच मानवाचं कपाळ, डोळे, नाक त्या दोन्ही त्यामध्ये आलं. मग त्या ऊसाला तिसरी कांडी आली, तिथं काय आलं? अनुष्टुप छंद का, तिथं काय आलं? पंक्ती छंद, पंचम स्वर आला, म्हणजे घसा, मान, हे ताल. आता या ठिकाणी ऊसाला चौथी कांडी येणार आहे. त्या कांडीचं रहस्य आता आपण पाहणार आहे. ते म्हणजे ब्रचे छंद, मानधनता स्वर, फोर्टेज नंबर 4. तर ह्या ठिकाणचं हे निर्णय आहे की हा छंद आहे जो, याने आपलं हृदयाचं काळीज तयार केलं, नंतर हृदय तयार केलं, हाडाचा पिंजरा तयार केला, आधी हाडाचा पिंजरा तयार केला, आणि मग हाडाचा पिंजरा तयार केल्यानंतर मग आज काळीज तयार केलं. कोणी? ब्रचे छंद, मानधन स्वरांनीला पुरावा असा की आधी भुईमुग लावला जातो, भुईमुगाच्या आधी टर्पल तयार होत छंद आणि स्वराने, की असं तयार झालं आपलं शरीर, त्याचा पिंजरा तयार झाला. आणि त्या पिंजऱ्यामध्ये जसं त्या भुईमुगाच्या शेंग्या टरफलात मगाजी होतो आणि त्याचा शेंगदाणा तयार होतो, तशा प्रकारच्या पिंजऱ्यामध्ये ब्रचे छंद, मानधन स्वराच्या लहरीमुळं 36 अक्षर लहरीमुळं आपलं हृदय तयार झालं आणि ते कार्य करायला लागलं. त्याचं कारण असं त्याने सांगितलं. मग आपल्या शरीरामध्ये अवयव तयार झाले, झडपा तयार झाल्या, मग आपल्या हात तयार झाले. हे सगळं ब्रचे छंद, मानधनता स्वराचं कर्तव्य आहे. मग ही ऊसाची चौथी कांडी इथं आपल्याला आता पाहायला मिळाली.
मग आता याच्यामध्ये 6 नंबरचे परिणाम व्होल्टेज सांगितले आहेत. व्होल्टेज नंबर 1, 2 उजवीकडून मोजलं जायचं डावीकडे. त्या 6 नंबरचे व्होल्टेज आहेत, ते 6 नंबरचे व्होल्टेज जे आहेत ते जेव्हा 6 mm 10 mm येतील तेव्हा आपल्याला त्यांचा अनुभव येऊ लागतो. मग ती 1 नंबर व्होल्टेजमध्ये काय चालतं, या ठिकाणी गायत्री, छंद, षडज स्वराचे ध्वनी चालतात. स्वर म्हणजे ध्वनी आणि छंद म्हणजे आकार, त्यातले ठेवण, केंद्र. नंतर ते 24 अक्षराचे ठोके पडतात. दुसरा नंबर आहे व्होल्टेज नंबर 2, त्याच्या शेजारी डावीकडे चाललो तर त्याच्यामध्ये 2 नंबरचं व्होल्टेज आहे. तर त्याच्यामध्ये अक्षर आहेत 28 ध्वनी आणि छंद आहे तिथं उष्णिक छंद, वृषभ स्वर, ध्वनी लहरी चालले म्हणजे 24-28 ध्वनी या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. नंतर तिसऱ्या छंदाकडे तिसऱ्या व्होल्टेज जो आहे तो आहे अनुष्टुप, गांधार, स्वर हृदयामध्ये तो झडपाचं कार्य करतो, चालवायचं पद्धतशीर. तर याचं जे नंबर आहे 3 नंबर आहे. तर हा जो आहे 3 नंबर तो हृदयामध्ये कार्य करतो आणि त्याचा प्रभाव दाखवतो हृदय ठीक ठेवणे. चौथा नंबर जो आहे तो बृहती, छंद, मानधनचा स्वर हा 4था नंबर आहे, व्होल्टेज नंबर आहे. तर हा हृदयाचे संपूर्णपणे 2 भाग करतो आणि दोन्ही भागांना समतोल ठेवतो. हा या व्होल्टेजचं महत्त्व आहे. बंडल ब्रँचचे दोन्ही बाजू काळजाच्या दोन्ही बाजूने त्या बंडलाप असतात. बंडल ब्रँचचा असताना हा मधोमध असतो. याच्यामधून उजव्या बाजूला 3 व्होल्टेज तयार झाले. ते 3 व्होल्टेज जे हा जीवात्मा कार्य पाहतो, तिथं जीवात्मा तयार होतो. आणि मग पुढचे 3 व्होल्टेज मग आता या ठिकाणी हा जो आहे बृहती, छंद, मानधनचा स्वर 36 अक्षरांचा ध्वनीचा हा आपला हृदयाचा पिंजरा तयार केला. हृदयामध्ये आणि व्होल्टेज तयार केलेले आहेत. आता पुढचे व्होल्टेज आपण पाहणार. 5 नंबर, 4 नंबरच्या पुढे आलं तर 5 नंबर व्होल्टेज आला. हा 5 नंबर जो व्होल्टेज आहे हा आपल्या शिरा, त्याच्यानंतर संतुलन, हृदय झडपायचं कार्य करतो. मग पुढचा 6 नंबर व्होल्टेज आहे. 6 नंबर व्होल्टेज म्हणजे रक्तपुरवठा करणे, पायाच्या नडगे टाचेपासून हृदयात रक्त आणणे, त्याचं शुद्धीकरण करून ते टाळूमध्ये म्हणजे मेंदूपर्यंत सोडणे, हे 6 नंबर व्होल्टेजचं काम आहे. म्हणून तो किती कसा काम करतो पाहिला. तर हे व्होल्टेज जर समजा तुमचे 6 mm 10 mm आले तर 7वा व्होल्टेज तो 7वा व्होल्टेज वेद छंद कार्डिगम हा 7वा व्होल्टेज आपण शोधून काढला प्रकट होतो आणि मग तो मेंदूचं रहस्य करतो. आता या ठिकाणी उसाची 4थी कांडी, त्याप्रमाणे आपलं हृदय, उसाळाचं हृदय म्हणजे 4थ्या कांडी हृदय येतं, रस यायला लागतो. मग त्याच्या वाहिनी चालू होतात 4थ्या कांडीला बरोबर. मग आता हे 4थी कांडी जी आहे तिचा नंबर व्होल्टेज नंबर 4. तो 10 mm जर आला तर आपलं सगळे 10 mm आले तर आपलं जे हृदयाचं आयुष्य आहे ते 100 वर्ष कार्य करणार. आणि 6 mm जर आलं तर हे हृदय 60 वर्ष कार्य करणार. आणि हे जर MM3 आलं 4 नंबर व्होल्टेज तर तुमचं हृदय 30 वर्ष काम करणार, पुढं करणार नाही, बंद पडणार. आणि आधी कोणी जर 4 नंबर व्होल्टेज आला तर तुमचं हृदय जे आहे कधी बंद पडन, कधी चालन, कधी बंद पडन, कधी चालन, कधी धडधड करीन, कधी शांती मिळेल. याच्याकरता डॉक्टरचं झटपट गुण तपासणी करून आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर जर समजा निगेटिव्ह आलं तर पूर्णपणे 6 बटणं पण निगेटिव्ह होतात आणि ते खाली पडल्यानंतर शरीरातली कुठली हालचाल होत नाही, कार्य बंद पडतं.
माणूस काय तास तास काय दिवस बोलतो, पण पुढे ते बोलणं बंद होतं, शरीरातली हालचाल बंद होते, पचनक्रिया बंद होती आणि सगळ्या शिरा नाड्या कुठल्याच चालत नाही, कार्य बंद होतं. मग त्याचं जर झटपट आपण उपाय केला तर होत. मग कशामुळं सुधारणा झटपट? सोमरस प्यायल्यानंतर हे व्होल्टेज सुधारणा तसंच करू शकत नाही. फळांचा रस, उसाचा रस हे पेल्यानंतर हे औषधाचा अँटीबॉडीचे गुणधर्म याच्यामध्ये आहेत. लोह, तांबे आणि जस्त आपल्या शरीरात रक्त तयार जे होतं ते सोमरस पेल्यानंतर रक्त भरपूर तयार होतं. कसं काय? त्या सोमरसामध्ये लोह आणि तांब आहे. लोह आणि तांब या दोघांचा एकदम संयोग झाला की रक्त तयार होतं. आणि रक्ताचं जतन करणारं जस्त, हे जस्त जर त्याच्या रक्तात असलं तर रक्ताच्या पेशी 100% जगू शकतात. मग हे मिळवण्याकरता सोमरस महत्वाचा आहे. आपल्या जीवपेशीमध्ये 99% जस्त असतं, तेव्हा 100%च्या अल्फकिरण असतं. जर समजा आपल्या पेशीमध्ये 60% जस्त असेल तर 60% जस्त असल्यामुळं आपल्या रक्तपेशीचं रक्ताचं प्रमाण 60% कार्य करते आणि 40% बेटा आणि गॅमा ही घातक किरणं शरीरामध्ये प्रवेश करून आपल्या शरीराला कायम दुखणं लावतं. मग सोमरस पेल्यानंतर याची पिछाट होते. मग आपलं जो 4 नंबरचा व्होल्टेज आहे तो 6 ते 10 mm आला की आपलं हृदय व्यवस्थित काम करीत असून, आता तुम्ही समजा तुमचं वय आज समजा 30 वर्षाचं आहे तर आणि त्यावेळेला तुमचं हृदयाचा कार्डियम तपासलेला आहे. तर तो जर समजा 30 वर्ष आहे तो कार्डियम जर 6 mm आला तर 60 वर्ष. 30 अधिक 60 म्हणजे 90 वर्ष तुमचं हृदय बिनधोक कार्य करणार आहे. धोका अजिबात नाही. आता समजा हृदयाचा 4 नंबर जर 3 mm आला तर ते 30 वर्ष अधिक हे 30 म्हणजे 60 वर्ष काम करणार हृदय आणि 60व्या वर्षी आपोआप बंद पडणार आहे. मग हे बंद पडू नये म्हणून सतत सोमरस घेणे आवश्यक आहे. आणि आपले जे 4 नंबरचं व्होल्टेज आहे ते आपल्याला जवळजवळ 6 ते 10 mm काय पाहिजे. याच्याकरता दरवर्षी तुम्ही तुमच्या हृदयाचा कार्डियम तपासला पाहिजे. तेव्हा तुम्हाला सुख, शांती, समाधान, जीवनाचे प्रश्न, पैसा, धन, दौलत मिळते. आता पहिला जो व्होल्टेज नंबर 1 इथं गणेश सिद्धी प्राप्त होते. दुसरा नंबर व्होल्टेज आहे तिथं ब्रह्मदेव सिद्धी प्राप्त होते. तिसरा जो व्होल्टेज आहे इथं विष्णू सिद्धी प्राप्त होते, लक्ष्मी प्राप्त होते, पैसा टिकतो. चौथा जो व्होल्टेज आहे तिथं शिवशक्ती प्राप्त होते, सिद्धी प्राप्त होत्यात. 5व्यामध्ये इंद्र सिद्धी प्राप्त होतात, स्वर्ग सिद्धी प्राप्त होते, सूर्यनारायण सिद्धी प्राप्त होते. आणि 6वा व्होल्टेज जो आहे तिथं दत्त महाराज सिद्धी प्राप्त होते. मनाचं कार्य भरपूर चालतं. ते 6 व्होल्टेज जे आहेत हे जवळजवळ जर 10 mm आले किंवा 6 mm तर 7वा व्होल्टेज वेद, छंद, कार्डियोग्राम आपण शोधून काढला व्होल्टेज तयार होतो. मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत, ती व्यवस्थित कार्य करायला लागतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर समजा तुमचा हा गणेश व्होल्टेज जर 1 नंबरचा व्होल्टेज जर समजा 3 आला तर तुम्हाला 30% रिद्धी सिद्धी प्रसन्न होणार, 70% होणार नाही, त्यामुळे धरसोड होणार. याकरता आपले सगळे व्होल्टेज पॉझिटिव्ह पाहिजेत. निगेटिव्ह आता उपयोगाचे नाहीत. दरवर्षी हृदयाचे ठोके मोजले पाहिजे, हृदय तपासलं पाहिजे. हृदय सुरक्षित आहे तर मेंदूचे 36,000 केंद्र सुरक्षित आहेत. मग शरीर आपलं सुखरूप आहे, आरोग्य उत्तम आहे, हे सगळ्या तपासण्या होत्यात ना तुमच्या भरपूर. त्या तपासण्या करण्याच्या अगोदर प्रत्येकाने आपलं हृदयाचं कार्डियम पाडून त्याच्यावर निर्णय केला पाहिजे की आपला आता व्होल्टेज 3 नंबर कमी आहे बुवा. तो जर समजा 3 mm असेल तर 30% तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न, 30% पैसा अडका मिळेल, 70% कर्जबाजारी. अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत आणि त्यांची सुधारणा पण झालेली आहे.
तर सांगा, जर ते 6 आलं तर 60% लक्ष्मी तुमच्या कायम आहे आणि त्या 40% तुम्हाला तोटा सोसावा लागतोय. 10 आल्यानंतर 100% लक्ष्मी तुमच्याकडे काय आहे 3 नंबरची आणि मग तोटा सोसण्याची काहीच गरज नाही. कोट्यज बनण्याचा योग आहे. मग हा कोट्यज योग बनण्याकरता या सोमरस कशातून प्यायचा याला महत्व आहे. हा सोमरस तर सोन्याच्या भांड्यातून किंवा चांदीच्या भांड्यातून प्यायला पाहिजे. चांदीच्या किंवा चांदीच्या किंवा सोन्याच्या भांड्यातून सोमरस प्यायल्यानंतर हा प्यायल्यानंतर शरीरामध्ये चांदीमध्ये उष्णता क्षमता झटपट आहे. मग ते शरीरामध्ये चांदी एकदम रस गेल्यानंतर चांदीमुळे सोमरस एकदम गरम होतो आणि शरीरामधून भराभर पळू लागतो, वाहू लागतो. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटनेस, चपट्या पेशी या रक्तातल्या पेशीमध्ये तो प्रवेश करून सर्व पेशी सुरक्षित ठेवतो. हा यातला महत्त्वाचं काम आहे. कारण याच्यामध्ये पेशी म्हणजे जस्त आहे, अल्फा किरण आहे, पवमान सोमा किरण म्हणजे अल्फा किरण आहे आणि त्यामुळं आपल्याला सुख शांती मिळते. उद्या समजा अणुबॉम्ब पडणारा असेल, पडला समजा तुमच्या आसपास आणि तुमचा व्होल्टेज जर समजा 4 नंबरचा 10 mm असेल तर तुमच्या शरीराच्या जीवपेशीमध्ये 99% जस्त आहे आणि 100% तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण आहेत. त्यामुळे अणुबॉम्बची घातक किरणं गॅमा आणि बेटा किरणं आपल्या शरीरात येणार नाहीत आणि मग आपली भौतिक, दैविक, आध्यात्मिक प्रगती होते. आता याच्यामध्ये शास्त्र असं आहे, 3च MM तुमचे आले सगळे. व्होल्टेज नंबर 3 जर MM आला तर तुमची भौतिक प्रगती होणार आहे. तो जर 5 MM आला तर तुमची दैविक प्रगती होणार आहे आणि तो जर 6 ते 10 MM आला तर तुमची आध्यात्मिक प्रगती. सत्य म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, खरंच आहे का खोटं आहे, ते निर्णय तुम्ही करू शकता. तुम्ही बसल्या जागा गप्पा मारू नका. आपल्या हृदयामध्ये काय चाललंय, परमेश्वर संदेश आपल्याला येतात का. आपले व्होल्टेज जेव्हा 6 व्होल्टेज 6 ते 10 MM येतील तेव्हा 7वा व्होल्टेज हिसीची वेद छंदो काळी हा प्रगट होतो आणि तो प्रगट झाल्यानंतर आपल्या मेंदूचे 36,000 केंद्र आहेत ती जागी होते. मग सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात तुम्ही ऊर्जा दशांगुलम, तर त्याच्या परमेश्वराची अनंत किरणं आहेत. ती आपल्या 36,000 मेंदूची किरणं आहेत त्याच्यावर आदळतो. कुठं शेंडीमधून, आपल्या डोक्यावर जी शेंडी असते ना त्या शिकेमधून तो शरीरामध्ये मेंदूवर परिणाम करतो. मग आपला परमेश्वर दिव्य स्वरूप, दिव्य ज्ञान, दिव्य प्राप्ती ही सगळी सोमरसामुळे होते. त्याच्याकरता सोमरस पिणे आवश्यक आहे. हा जो सोमरस आहे हा सोमरस काय करतो, आवाज करतो का काय करतो, याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो, याच्यापासून आपला शास्त्रीय पद्धत वैज्ञानिक पद्धतीने काय फायदा होतो. आता एक जणाचे व्होल्टेज होते ते 3 MM होते आणि कायम त्याला दुखणं असायचं, त्याला शांती मिळत नव्हती आणि रोज औषध खावं लागायचं. त्याला बोललो आपलं तुमचा व्होल्टेज नंबर 4 जो आहे तो तुम्ही काय करा, ज्यूस प्यायला चला. ज्यूस प्यायला लागल्यानंतर 4 नंबरचा व्होल्टेज तो 6 ते 10 MM वर आल्यानंतर तिथं मग त्याच्यात दैवी शक्ती निर्माण झाली. मग 6 व्होल्टेज पुन्हा पॉझिटिव्ह झाले. मग सर्व रिद्धी सिद्धी ऐश्वर्य घोडागाडी बंगलामाडी ज्ञान ब्रह्मज्ञान आत्मज्ञान सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि होत आहेत, पुढे पण होणार आहेत. ज्यांना आज खायला अन्न नव्हतं ते आज कोट्याधीश बनलेले आहेत का, तर त्याचे जे व्होल्टेज आहे 6 बटणं ती 6 ते 10 MM आहेत. मोजून बघा तुम्हाला कळण कोट्याधीश माणसाची. आणि जेव्हा हे कमी होते तेव्हा त्यांची लक्ष्मी कमी होते किंवा एकदम पैसा हातातून निघून जातो, कर्जबाजारी होतात. त्याच्याकरता आपली 6 व्होल्टेज या ठिकाणी ऊसाची 4थी कांडी आहे. त्याप्रमाणे हे व्होल्टेज या इंद्रिय जी आहेत आपल्या शरीरामध्ये बरगड्या, हाडं कुजत नाहीत, पाठीचे मणके कुजत नाही, मज्जावर पृष्ठ व्यवस्थित कार्य करतो, दोन्ही हात ते मजबूत कार्य करतात.
आणि आपलं जीवन सुरक्षित राहायचं. ठोके पाडण्याचं काम, व्यवस्थित पाडण्याचं काम कोण करतो? स्वमरस करतो. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण का तर स्वमरस आवाज करतो, आवाज फसफस. आपण उसाचा रस काढला तर त्याचा फेस येतो. तो फेस काय फुकट येतो का? त्याचा आवाज असतो फुसफुस फुसफुस. तर त्यात तो आपल्या शरीरामध्ये गायत्री छंद, उष्णिक छंद, गायत्री छंद, षडजा स्वर, उष्णिक छंद, वृषभ स्वर, अनुष्टुप छंद, गांधार स्वर, नंतर बृहती छंद, मानदंड स्वर, नंतर पंक्ती छंद, पंचम स्वर, त्रिष्टुप छंद, दैव स्वर, जगती छंद, निश्रा स्वर. असे जे छंद आहे सगळे, ते छंद कमकुवत झाले असतील तर हा सोमरस त्यांना संवेदना निर्माण करतो, संवेदना निर्माण करतो आणि मग ते सगळे व्होल्टेज पॉझिटिव्ह बनतात, कार्य करायला लागतात, संवेदनशील बनवतात. कारण सोमरस संवेदना आहेत, त्यामुळं हे व्होल्टेज सुद्धा संवेदनशील बनतात, कार्य करायला लागतात, रिद्धी सिद्धी प्रसन्न होतात. काय म्हणतात मग आमच्या मनाप्रमाणे कामच होत नाही राव, लय कष्ट केले. 3 नंबरचा व्होल्टेज तुमचा 3 आहे, 3 एम 30% तुमचं काम. तर मग असं मग ते पैसा मिळत नाही, अडचणी निर्माण होतात, व्यवहार होत नाही. 4था नंबर जो आहे आपलं कुळदैवत आहे, लक्षात ठेवा. मागचा मुद्दा आहे शंकर भगवंताचं आहे. या ठिकाणी आपलं कुळदैवत आहे. खंडोबा कुठला, नंतर जेजुरीचा, देवी कुठली तुळजापूरची, वैरुनाथ जातेगावचं, म्हणजे असे त्याच्यात जे काय आपल्या वैरुनाथ असते आपल्याला परमशब्द तशापर्यंत हे 4 नंबरचं व्होल्टेज आहे. ते 4 नंबरचं व्होल्टेज कुळदैवताचं आहे. मग आता 4 नंबर आपलं म्हणतो तुला देवाचं आहे रे, तुला करणे केलं रे, जादू केलं रे, भानुमती लावली रे. याचं कारण असं आहे की 4 नंबरचा व्होल्टेज जर तुमचा 6 MM ते 10 MM असन तर खंडोबा, काळभैरवनाथ, देवी हे सगळे तुमच्या बाजूने राहणार, वंशवृद्धी करणार, पैसा अडका मिळून देणार, धनदौलत मिळून देणार, ऐश्वर्य प्राप्त करून देणार. तर उजव्या बाजूला जीवात्मा, उजव्या बाजूला शानू आणि डाव्या बाजूला येविनो असे वागळे. म्हणजे उजव्या बाजूला परमात्मा आहे, त्याच्याकडे 3 व्होल्टेज आहे, गणपती, नंतर ब्रह्मदेव आणि विष्णू. डाव्या बाजूला जो आहे जीवात्मा त्याच्याकडे 4 व्होल्टेज आहेत, म्हणजे शिव, इंद्र आणि दत्त हे 3 व्होल्टेज त्याच्याकडे आहेत. आणि तो सगळा व्होल्टेज नियंत्रण करणारे जे ब्रह्म आहे, तर ते आपल्या घंटेच्या म्हणजे बरगड्याचीच आहेत. खाली एक बारीक कशी गोळी आहे बरगड्या जोडलेली, तर त्याच्यामध्ये ही शेवण आणि ब्रह्मरंध्रामध्ये ही शेवण असतं. शेंडीपाशी ही शेवण हा कंट्रोल करणारा छंद तयार होतो. जगतील शास्त्र मग सगळ्या छंदाला समान न्याय देतो, समान करतो. म्हणजे आपलं जीवन जे सुरक्षित ठेवायचं, तर हे तुम्हाला पाहायचं असं आपलं कुळदैवत काय करतं, गणपतीचं किती शक्त्या प्राप्त आहे, ब्रह्मदेवाचं किती आहेत. म्हणजे आपल्याला जे जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान याच्यामधून प्राप्त होतं. तुमचा जर 3 नंबरचा 2 नंबरचा व्होल्टेज आहे, तो जर समजा 2-3 MM असन तर तुम्हाला 30% ब्रह्मदेवाचं ज्ञान होईल, 70% होणार नाही, त्याचं कार्य करणार नाही, कशी सृष्टी आली समजणार नाही. पण ते 2 नंबरचा व्होल्टेज जर समजा 6 MM 10 MM आला तर ब्रह्मदेवानं सृष्टी कशी केली असली पाहिजे, त्याने हे निर्माण कसं केलं असलं पाहिजे, छंद स्वरूप काय, हे सगळं वेदाचं वेद सायन्स सिस्टम, वेद सायन्स प्राप्त होतं, आपलं ज्ञान होतं. जगामध्ये वेद हे सर्वात श्रेष्ठ ग्रंथ असून ऋषी देवता छंद आणि स्वर हे त्याचे महत्त्वाचे रचनेचे आहेत. जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचता तेव्हा ऋषी देवता छंद, काय ठिकाणी स्वर नाही ते स्वर समजून घ्या आणि मग त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. ते स्वर असे आहेत: गायत्री छंद, षडजा स्वर हा, उष्णिक छंद, वृषभ स्वर हा, अनुष्टुप छंद, गांधार स्वर हा, बृहती छंद,
मानंत स्वर हा पंक्ती छंद, पंचम स्वर हा त्रिष्टुप छंद, दैव स्वर हा जगती छंद, निषाद स्वर हा अशी जोडी येते. ऋषी देवता प्रत्येक ग्रंथात आहेत, पण पुढचे स्वर काय ठिकाणी गणक ऋषी गणपती देवता आणि छंदा पुढे स्वर नाही, म्हणून त्या ठिकाणी स्वर षडचा स्वर म्हणायचा. तर दोघ जण बरेच जण माझ्याकडे भक्ती करणारे आहेत आणि त्या अथर्व शीर्ष रोज वाचायचे. म्हणे महाराज आम्ही खूप अथर्व शीर्ष वाचतो रोज, पण आम्हाला काय अनुभवच येत नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं असं म्हणा, गणक ऋषी गणपती देवता निर्गाय छंदा षडचा स्वरापुढे लिहून घ्या आणि त्याप्रमाणे मंत्र म्हणा. मग त्याप्रमाणे त्याने त्या अथर्व शीर्षाचं मंत्र म्हणायला सुरुवात केली. ज्यांनी नाही केली काय काय म्हणजे जाऊ दे, ते जुने तसं करा, पारंपरिक आहे, यांचे काय ऐकू नका, हे येडे आहेत काहीतरी सांगत येत. मला एक गणपतीने सांगितले दुरुस्त करा म्हणून. सगळ्या ग्रंथाचे रूपरेषा समाजात समजून सांगा. गणपती महाराजांनी सांगितलं. कुठला गणपती? अमृत कलकी दत्त महाराज इथला महागणपती स्वयंभू, ते बोलले, ते प्रगट झाले बोलले. हे धर्मातल्या ग्रंथात ज्या चुका आहेत त्या तुम्ही थोड्या स्पष्ट करून समाजात पुढे मांडा. ऋषी देवता छंद आणि स्वराची रचना पाहिजे. गणक ऋषी गणपती देवता निसर्गाय छंद असं म्हटलेलं आहे, पुढं षडचा स्वर नाही. मग तो लोकांनी लिहून घेतलं, भाविकांनी षडचा स्वरा. आज त्यांची परिस्थिती अशी आहे, ते कोट्याधीश बनले, कोट्याधीश ज्ञानी बनले, पंडित बनले, त्याला ईश्वरी साक्षात्कार होऊ लागला, देवदेवता गणपती भेटू लागले, रीती सिद्धी प्रसन्न झाली. आणि ज्यांनी ते केलं नाही ते अजून तसेच आहे, सडके वांगी पडल्या जागेवर. तर त्या सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे ग्रंथाचं पुनर्जीवन आहे आपलं हिंदू धर्माचं सत्य प्रात्यक्षिक, ते तुमच्या पुढे असे मानले. त्याचा अभ्यास करा. जे राहिले ते पुढच्या वेळेला. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोटे गंगा मैया की जय. सर्व जगाचं एकम सम श्री वच्छक्षा भगवंत श्री ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षरपात सवृत्या दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रवण कल्की दत्त महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वं महाशक्तीपीठ स्वयंभू प्रकट करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. कालभैरव की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. हरिओम दत्त, हरिओम दत्त, हरिओम दत्त, हरिओम दत्त, हरिओम दत्त. काळ शनीश्वर महाराज की जय. कालभैरव की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवतांकी जय. साधू संतांकी जय. सर्व समाजाचं एक वाक्यात कल्याण. सर्व विश्वाला एकच पर्याय आहे. वेद मंत्रांचा गट. ये बिवाने गणपती भक्ती करायची, बिवाने विष्णूची करायची, बिवाने शिवाजी करायची, बिवाने सूर्याने भक्ती करायची आणि मूळ परमेश्वराकडे जाऊन तो पाहायचा. हे महत्वाचा उद्देश आहे. हरिओम दत्त. ओम शांत.